पोरी, अगं काय झालं? नाही, काय नाही. अगं काय झालं सांग की. मन मोकळं कर. अगं असा लपवा छपीचा खेळ कशा पाहिजे? हे बघ, मनात दुःख असलं ना तर त्या दुसऱ्याला सांगावं. त्यानं मन मोकळं होतंय. आणि मनात दाबून ठेवलं ना तर ते दुःख मोठं होतंय बघ. आजी, आजी अजून किती दिवस देऊ माझी परीक्षा घेणार? माझी सहनशक्ती संपली आता. पुरी, बाईच्या जातीला दुःख पुजलेलंच असतंय बघ. दुःखाचे किती बी डोंगर आले ना तर ते पार करायचे असतात. तो वर आहे ना, तो परीक्षा घेत असतो, कायम ध्यानात ठेवायचं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. स्वामी. तुला थांबायचं असेल तर तू थांबू शकतेस. मी आलो म्हणून लगेच निघून जायची गरज नाही. तुला थांबायचं असेल तर थांब, चालू दे. नगर आहे लेकरा, मी इथं आले की तुला ताराचा तो ठाव आहे मला. मी जाते. एवढंच जर कळतं तर या घरातून का निघून जात नाहीस? जायचं तर आहेच रे, पण आता या घराला माझी गरज आहे. ती संपली की जाणार. रडण्याचा जंगी कार्यक्रम झालेला दिसतोय. नाही, असं काही नाही. तुझी जी काही दुःख असतील परक्या माणसांसमोर त्याचं प्रदर्शन नाही मांडलंस तर बरं होईल. अहो, बाबा कसे? ठीक आहे. सत्यजित आणि प्रिया एकत्र, ही गोष्ट मंजिरीला माहिती नाही आणि ही गोष्ट मला माहिती आहे, ही प्रियाला माहिती. मग आता ही गोष्ट जाऊन प्रियाला सांगावी का मंजिरीला? ए नेत्रा, काय करतेस? ही माझ्या कामाची नवीन पद्धत आहे. तुम्ही नका डोकं घालू, तुम्हाला नाही कळणार काय. हे उगाच असं रेगोट्या मारून आणि फुल्ली गोळे काढून काय मिळणार आहे का? हा, एक खूप मोठी गोष्ट ऑलरेडी माझ्या हाती लागली आहे गौरांगराजे. आता फक्त या गोष्टीचा फायदा कसा करून घ्यायचा ना, त्याचा विचार कर. म्हणजे ही गोष्ट जग जाहीर केली तर मला फायदा होणार आहे का जगापासून लपवली तर मला फायदा होणार आहे, तेच कळत नाही. असं आहे का? अगं मी सांगतो ना एका सेकंदात. हे पण मला सांग ना, नक्की काय लागले तुझ्या हाती? हा, नाही गौरांगराजे, तुम्ही नका लक्ष घालू याच्यात. आधीच तुमच्या डोक्याला काय कमी चिंता आहेत का? खाणं पिणं झोपणं नाही का? मी बघते माझं काय करायचं. एखादं तरी काम मला एकटीला करू द्या. हा, मी बघीन, मीच शोधीन काहीतरी सोल्युशन याच्यावर. सोल्युशन? ए काय, मला सांग ना नक्की काय आहे तुझं सोल्युशन? हा, सोल्युशन ना सांगते ना, पण एक काम करा. मीरानी ना आत्ताच मस्त बदामाचा शिरा केला. हा, वास बघा किती छान सुटलाय, हो की नाही? तुम्ही जा आणि तो खाऊन या, मग सांगेन सोल्युशन.
आलोच. प्रिया, बोल नेत्रा. कुंकू लावायचं विसरलीयस का सोडून दिलेस? नाही म्हणजे कुंकूच लावायचं सोडलंस का सत्यजित दादांनाही सोडून दिलेस? तुला काय करायचंय? तुझं एक बरं आहे हा प्रिया, लकी आहेस तू. रेडीमेड कुंकू, रेडीमेड नवरा, काही कष्टच करावे लागले नाहीत ना तुला. नेत्रा प्लीज जा इकडनं. अगं हो, मी जाणारच आहे, पण त्याआधी ना तुला एक छोटीशी गोष्ट दाखवायची होती. हे बघ, कसं आहे? नाही, छान आलाय फोटो. हे पण तू ही डिटेक्टिव्ह गिरी कधीपासून सुरू केलीस? बट यु नो व्हॉट, खूप लांबनं काढलायस. थोडं अजून जवळनं काढला असतास ना तर क्लिअर आला असता. बट एनिवे, नाईस जॉब. झालं दाखवून, आता जा. प्रिया, बरोबर कितीही निष्काळजीपणा दाखवलास ना प्रिया, तरी आतून किती घाबरलीस ना ते कळतंय ग मला. तुला घाबरायला कोणेस तू? हा फोटो जाऊन ना मी मंजिरी वहिनींना दाखवते, मग कळेल तुला मी कोण आहे. नेत्र दाखव ना प्लीज. प्लीज हा फोटो मंजिरीला दाखव ना. काय होईल माहितीये, माझं काम सोपंच होऊन जाईल. कसं आहे, हा फोटो मंजिरीने पाहिल्यावरती सत्यजितला सोडून निघून जाईल आणि सत्यजित कायमचा माझा होईल. ती या घरातून बाहेर पडेल आणि नाही नाही नाही, चुकलंच. हे घर तर आता तिचंच आहे ना, म्हणजे आपल्यालाच घर सोडून जावं लागेल. पण मला आणि सत्यजितला जायला माझ्या आईचं गावातलं घर आहे. पण तू कुठे जाणार? बिचारी, तू पुन्हा त्या गोव्यातल्या रस्त्यांवरच जाणार का? बघ, थिंक ओव्हर इट. मी तुझं तिकीट बुक करू शकते. करू? अरे मधुरा, बाबा, ठीक आहे. अशी अचानक काही कळवलं नाहीस, काही नाही. आय एम सॉरी, मी म्हणजे ओळखलं नाही तुम्हाला. बाबा मी ओळख करून देते. ही श्वेता आणि हे तिचे मिस्टर अजय माझ्यासोबत आले. अच्छा, काही झालंय का? बाबा, बाबा मी आज तुमच्याशी दीविषयी बोलायला आले. बाबा मला माहितीये तुम्हाला याविषयी काही बोलायचं नाहीये, पण तरी आज मला जे काही तुमच्याशी बोलायचं आहे ना ते तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. आणि त्याशिवाय मी इथनं जाणार नाही. बाबा, आजपर्यंत तुम्ही निर्णय घेतला त्याप्रमाणे वागलात आणि आम्ही सुद्धा तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वागत आलो. पण आज एकदाच फक्त मी काय सांगते ते ऐकून घ्या ना बाबा. एकदाच, त्यानंतर मी परत नाही सांगणार. पण प्लीज शांतपणे मी एकदा काय सांगते ते नीट ऐकून घ्या प्लीज. बाबा, ही श्वेता आणि हा अजय दोघं साक्षीदार आहेत. दी निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आतापर्यंत यांच्याकडे होते. आता यांची अवस्था बघा. त्याचा आणि यांच्या या अवस्थेचा काय संबंध आहे? अहो बाबा, यांच्याकडे पुरावा आहे हे समजल्यावर त्या हरामखोर आशिषने यांच्या घरावर हल्ला केला.
तो पुरावा तर घेऊन गेलाच, पण त्याचबरोबर यांची अवस्था बघा काय केली. हो सर, मंजिरी निर्दोष असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे हे श्वेतानी चुकून आशिषला सांगितलं. त्यानंतर त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी आमची ही अवस्था केली. बाबा, आमच्या हातात पुरावा होता आणि आम्ही तो सगळ्या जगासमोर आणणार होतो, आणि इतक्यात हे सगळं घडलं. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा हो बाबा. या चोरीनंतर आमच्या समोरचे सगळे रस्ते बंद झालेत, आणि जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना, तेव्हा फक्त बाबाच यातनं मार्ग काढू शकतात, असं दी नेहमी म्हणते. माझाही यावर पूर्ण विश्वास आहे बाबा. मधुरा, तू बोललीस, मी ऐकलं. बस. बाबा प्लीज, आता तरी दी निर्दोष आहे हे मान्य करा ना बाबा. हॅलो. काय करतोय? ऑफिसमध्ये माणसं काय करतात प्रिया? काम करतोय मी. तू का केलायस फोन? आय नो, पण मी तुला हे सांगायला फोन केलाय की मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करते. बरं, तुझं सांगून झालं असेल तर मी ठेवू का फोन? काम तर रोजच असतात सत्यजित, बट यु नो व्हॉट, तू आता जर माझ्या समोर असतास ना, तर मी तुला दाखवलं असतं की मी तुला केवढं मिस करते. बरं, एनिवे, तू ना तुझी सगळी कामं लवकर संपव आणि लवकर घरी परत ये, बिकॉज आय एम रिअली मिसिंग यू. प्रिया, एक काम कर, तूच ये इथे ऑफिसला, आपण बाहेर जाऊया. काय काय बोललास तू? तू खरं बोलतोयस ना? नाही, मी खोटं बोलतोय. शार्प 5:30 ला ये. बाय. अरे पण सत्यजित, दी निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आतापर्यंत यांच्याकडे होते. हो सर, मंजिरी निर्दोष असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे हे श्वेतानी चुकून आशिषला सांगितलं. त्यानंतर त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी आमची ही अवस्था केली. प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा हो बाबा. हॅलो. हा बोल काकू. बाबा, 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 तुम्ही नाही बोललात तरी तरी मला माहिती आहे. हा हा तुमचाच फोन आहे. तुमच्या श्वासांचाही आवाज कळतो मला बाबा. तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत ना, तरी मला माहिती आहे तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. माझी खूप आठवण येते तुम्हाला. हो ना बाबा? पण खरं सांगते, आज मी खूप आनंदात आहे, कारण मला माझ्या बाबांनी फोन केला. बाबा, मंजिरी, कशी दिसते ही साडी? कुठे बाहेर चाललीस का? हो अगं, सत्यजितच्या ऑफिस मध्ये चालली. अच्छा.
छान आहे साडी. मंजिरी, त्याचं काय झालं, त्यांनीच मला स्वतःहून फोन करून बोलवलं. माहिती नाही आता का बोलवलंय. पण मी गेले तर चालेल ना तुला? अगं जा ना, त्यात मला काय विचारायचं. नाही, आणि मला एकटीलाच बोलवलं. तुला वाईट नाही ना वाटलं? रिया, अगं मला काय वाईट वाटणार आहे त्यात. मी स्वतःहून नाही सांगितलं त्याला काही, त्यानेच बोलवून घेतलं. बघ ना, त्याचा फोन आला आणि तुला तर माहितीये सत्यजितनी बोलवलंय म्हटल्यावर जायलाच हवं नाही का? लवकर जा, इथे बोलत बसलीस आणि उशीर झाला तर चिडचिड करतील ते. हॅलो, DSP मोहिते साहेब आहेत? मी पृथ्वीराज सरनाईक बोलतोय पुण्याहून. हा नमस्कार मोहिते साहेब. हा मला समजलं तुम्ही कोल्हापुरातच आहात ते. नाही, मी पुण्यातच आहे, पुण्यातूनच बोलतोय. काय एक महत्वाचं म्हणजे छोटसच काम होतं, पण माझे एक परिचित आहेत कोल्हापुरातच, अजय आणि श्वेता कुलकर्णी. काल त्यांच्याकडे चोरी झाली. म्हणजे काही महत्वाचे पेपर्स आणि एक महत्वाची सीडी आणि काही किरकोळ सामान चोरीला गेले. हो हो हो. पण माझा म्हणजे त्यांचा असा संशय की त्या सीडीसाठी चोरी झाली. हो, फार महत्वाची सीडी होती. हो, म्हणून मला एक विनंती तुम्हाला अशी करायची होती की प्लीज तुम्ही स्वतः जातीने जर या प्रकरणात लक्ष घातलं मोहिते साहेब तर बरं होईल म्हणून. हो हो हो, थँक्यू व्हेरी मच मोहिते साहेब. धन्यवाद. ठेवू? दादा, तू कोल्हापूरला DSP मोहित्यांशी बोलत होता? नाही सॉरी, मी तू बोलत असताना आत आलो म्हणून. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही विशेष नाहीये. बरं, पण मग हे अजय आणि श्वेता कुलकर्णी कोण आहे? हे मंजिरीची मैत्रीण आहे श्वेता, आणि तो तीच नवरा. ते दोघेही कोल्हापुरातच असतात. ठीक आहे, पण त्यांचा आपल्याशी काय संबंध? आणि तू त्यांच्यासाठी कशाला शब्द टाकतोय? हे बघ शिवराज, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आत्ता या क्षणी माझ्याकडे नाहीये. वेळ आलं की मी तुला सगळं समजावून सांगेन. ठीक आहे, तुला योग्य वाटेल तेव्हा सांग. बरं, मी आवरून येतो, आपण एकत्र बाहेर पडूया. हे थांब, म्हणजे तू जा, मी आज येणार नाहीये. माझं डोकं जरा दुखतंय. ठीक आहे. सत्यजित, आय एम सो हॅपी टुडे. आपण किती दिवसानंतर दोघंच बाहेर पडलो ना फिरायला. बरं, पण जायचं कुठे सांगितलंच नाहीयेस. नाही, या ड्रायव्हरने गाडी न्यायची कुठे आता? तुला हवं तिथे. अगं कुठेही म्हणजे काय? कुठे जायचं ते सांग ना. कुठेही म्हणजे कुठेही तुम्हाला आवडेल तिथे. मंजिरी, पण तुला कुठे जायला आवडेल? अहो हे बघा, तुम्हाला जिथे जायला आवडेल ना तिथेच जायला मला सुद्धा आवडेल. समजा मी तुला असं म्हटलं की आता आपण इथून खूप लांब जाणार आहोत आणि परत कधीच नाही येणार आहोत, तर मग काय नाही,
तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावर मला बाकी चिंता करायची काय गरज आहे? आणि खरं सांगू का, मला ना हे असले प्रश्न पडतच नाही. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की आत्ता तुम्ही माझ्या बरोबर आहात. सत्यजित, सत्यजित, अरे कुठे हरवलास तू? नाही काही नाही. समजा प्रिया, मी तुला आता असं म्हटलं की आपण आता इथून लांब कुठेतरी ड्राईव्हला जाणार आहोत आणि परत कधीच नाही येणार आहोत, तर बोर करतोय. चल ना लवकर, आधीच वेळ कमी आपल्याकडे. चल. तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावर मला बाकी चिंता करायची काय गरज आहे? आणि खरं सांगू का, मला ना हे असले प्रश्न पडतच नाही. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की आत्ता तुम्ही माझ्या बरोबर आहात.